Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ न्यूमेरिकल डोस. एपिसोड 2.6 जिओटेक्निकल इंजिनिअरिंग साठी आहे. प्रीवियस एपिसोड आपण बघितला होता, त्याच्यामध्ये आपण अर्थ प्रेशरच्या थिअरीज बघितल्या होत्या. अर्थ प्रेशर थिअरीज मध्ये आपण बघितलं होतं की ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर अँड पॅसिव्ह अर्थ प्रेशरचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं आहे. नाउ इन दिस लेक्चर वी विल हॅव सम इनसाइट्स ऑफ द शियर स्ट्रेंथ ऑफ सॉइल. शियर स्ट्रेंथ ऑफ सॉइल मध्ये आपल्याला माहित असेल की शियर स्ट्रेंथ कॅल्क्युलेट कशी करतात. 4 टेस्ट आहेत त्याच्यासाठी: डायरेक्ट शियर टेस्ट, वेन शियर टेस्ट, ट्रायॅक्सियल शियर टेस्ट आणि अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट. त्याच्यामध्ये जी ट्रायॅक्सियल टेस्ट आहे आणि अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट आहे, या दोन टेस्ट वरती मॅक्सिमम वेळेस न्यूमरिकल विचारला जातो आणि सो त्या दोन टेस्ट वरती आधारित न्यूमरिकल आपण बघणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट द एपिसोड. बट बिफोर दॅट एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो ज्याच्यावर सिम्पली हे सगळं आधारित आहे. एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, जे शियर स्ट्रेंथ आपल्याकडे अवेलेबल आहे, ओके, दॅट शियर स्ट्रेंथ इज बेस्ड अपॉन दिस एलिमेंटल कन्सेप्ट. याच्यात आपण बघतो की वरून येणारा जो स्ट्रेस असतो इट इज कॉल्ड ॲज द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि साइडने जो काही असतो त्याला आपण बोलतो सेल प्रेशर which is the minor principal stress. Okay, so जी पण soil आहे it is subjected to these two stresses and the failure occurs in this manner. Failure angle is simply alpha आणि हा जो अल्फा असतो it is simply 45 plus 5/2. सो जी काही जनरल स्टेट ऑफ स्ट्रेस आहे ती या प्रकारची आहे आणि यांच्यातलं जे रिलेशनशिप आहे that is simply expressed as sigma 3 is equal to sigma 1 is equal to sigma 3 tan square alpha plus 2c tan of alpha. ओके, ज्याच्यामध्ये सिग्मा 1 जो असतो इट इज द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि हा जो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आहे दिस मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस इज एक्सप्रेस्ड ॲज द सिग्मा 3 प्लस सिग्मा डी. म्हणजेच काय, तर सेल प्रेशर प्लस डेविएटर स्ट्रेस. ओके, डेविएटर स्ट्रेस. थोडंसं ट्रायॅक्सियल टेस्ट बद्दल वाचून घ्या, मग बघा, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. ट्रायॅक्सियल टेस्ट एक्सप्लेन आपण करू शकत नाही, 1.5 तास लागून जाईल. ओके, सो सिग्मा 1 झालं. त्याच्यानंतर जो सिग्मा 3 असतो इट इज नथिंग बट सिग्मा सी विच इज नथिंग बट द सेल प्रेशर. हे असणार आहे सेल प्रेशर. ओके, हे जे आपण बघितलं तेच. त्याच्यानंतर जो अल्फा असतो इट इज अँगल ऑफ फेल्युअर सरफेस विथ मेजर प्रिन्सिपल प्लेन कोणता आहे ज्याच्यावर मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्ट होतो. सो दिस इज द मेजर प्रिन्सिपल प्लेन. ठीक आहे, सो याच्या सोबत जो अँगल तयार होतो दॅट इज नथिंग बट अल्फा अँड दिस अल्फा इज एक्सप्रेस्ड ॲज 45 प्लस 5/2, जिथे फाय काय असतो, फाय असतो अँगल ऑफ फ्रिक्शन ऑफ सॉइल आणि लास्टली जो सी आहे इट इज कॉल्ड ॲज दी कोहेजन ऑफ सॉइल. ओके, कोहेजन. सो इतक्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. ठीक आहे, आता बघा एक अजून बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो जी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. इट इज सिम्पली द मोहर्स सर्कल. ओके, मोहर्स सर्कल मी छोटासा एक्सप्लेन करून देतो सिंपल मॅनर मध्ये. सपोज तुमच्याकडे सगळ्यात अगोदर तर मोहर्स सर्कल काय असतो, तर मोहर्स सर्कल असतो सिम्पली काय, मोहर्स सर्कल म्हणजे प्लॉट ऑफ नॉर्मल स्ट्रेस म्हणजे सिग्मा एन वर्सेस शियर स्ट्रेस म्हणजे कोण, टाऊ. कधीही लक्षात घ्या मित्रांनो, कुठलाही प्लेन असेल तर त्या प्लेन वरती एक नॉर्मल कंपोनंट ऑफ स्ट्रेस असतो आणि एक टँजेन्शियल कंपोनंट ज्याला आपण शियर बोलतो. सो पर्टिक्युलर प्लेन वरती दोन कंपोनंट असतात, एक नॉर्मल एक टँजेन्शियल. एक असतो तुमचा नॉर्मल स्ट्रेस, दुसरा असतो तुमचा शियर स्ट्रेस आणि यांचा प्लॉट म्हणजे मोहर्स सर्कल. आता ज्यावेळेस हे आपण ड्रॉ करू त्यावेळेस सिम्पली या प्रकारे सर्कल तयार होतो आणि हा जो सर्कल आहे या सर्कल मध्ये इथे हा जो पॉइंट असतो दिस गिव्स अस द मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस विच इज सिग्मा 3 आणि हा मोठा असतो दिस गिव्स अस द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. ओके, सो एक असतो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस
दुसरा असतो मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस, ठीक आहे. आणि फॉर सॉइल जर आपण विचार केलं तर फॉर सॉइल डेव्हिएटर स्ट्रेस म्हणजे सिग्मा 1 जो असतो तो असतो सिग्मा 3 प्लस सिग्मा डी, दॅट इज सिग्मा डी काय येऊन जाईल, मग सिग्मा डी येऊन जाईल सिग्मा 1 मायनस सिग्मा 3. बघा मित्रांनो, मी रिपीट काहीच करणार नाही बिकॉज ते अपेक्षितच नाहीये. रिपीट जर करायचं असेल तुम्ही मागे जा व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा बघा. सिंगल गो मध्ये तुम्हाला समजत नसेल तर रिपीट बघा. नंबर ऑफ टाइम्स व्ह्यूज करायचं काम तुमचं आहे. मी तुम्हाला रिपीट सांगून बोर करण्याच्या कुठल्याही मेंटॅलिटीमध्ये नाही. व्हिडिओ तुमचा मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे मी एकाच वेळी गोष्ट सांगेल, एकचदा सांगेल. तुमचं काम आहे रिपीट करणं. जर तुम्हाला मिस होऊन गेली कोणती कन्सेप्ट किंवा तुम्ही ब्लर होऊन गेले तर लगेच बॅकवर्ड जाऊन व्हिडिओ रिपीट करा आणि पुढे बघत राहा. ओके, आता परत ही गोष्ट सांगणार नाही. सिग्मा डी इज सिग्मा 1 मायनस सिग्मा 3. सो बेसिकली आपल्याला हे कळतं की सिग्मा 1 मधून सिग्मा 3 गेला तर ही जी व्हॅल्यू येते, दिस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ डेव्हिएटर स्ट्रेस. ओके, ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक इंटरसेप्ट ड्रॉ करतो आणि दिस इंटरसेप्ट इज फॉर दी कोहेजन. ओके, कोहेजन असतं हे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे रेडियस असतं, रेडियस, ओके, रेडियस, दॅट रेडियस विल गिव्ह अस दी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. कारण ही व्हॅल्यू जी आहे, दिस व्हॅल्यू, दिस इज सिम्पली व्हॉट, टाउ मॅक्स. बरोबर, हा वाय प्लॉट आहे. सो ऑर्डिनेट जो असतो तो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस असतो. सो या गोष्टी तुम्ही समजून घ्या की मोहर सर्कल मध्ये हा जो असतो, ओके, दॅट विल गिव्ह द मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस, दिस वन विल गिव्ह द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. मेजर मायनस मायनर विल बी द डायमीटर ऑफ मोहर सर्कल आणि रेडियस ऑफ मोहर सर्कल विल बी हाफ द डायमीटर. Radius will give the maximum shear stress. This intercept of this line will give the cohesion. आणि sigma 1 minus sigma 3, this difference will be the deviator stress because deviator stress plus minor principal stress म्हणजे cell pressure will be the major principal stress as stated here. इथे cell pressure plus deviator stress is nothing but the major principal stress. हे तुम्ही समजून घ्या. Okay, so let us move to the first question. In an unconfined compression test. आता what is this unconfined compression test? बघा, this is the unconfined compression test. हे जे आहे, this is a sample and this sample is simply placed as unconfined. Okay, म्हणजे कुठल्याही lateral confinement त्याच्यामध्ये नाहीये. हे जर नसेल समजत तर you can observe this one. This is a sample which is unconfined from all sides. म्हणजे बाजूने कुठल्याही प्रकारचं तिथे काय नाहीये, लोडिंग नाहीये. ओके, सो हे बघा, हे तुमचं अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट आहे. याच्यामध्ये सेल प्रेशर सिम्पली काय असतं, 0 असतो. सो लेट अस सिम्पली स्टॉप दिस वन, वी डोंट नीड दिस एनी मोर. हा आपला क्वेश्चन आहे, आपण याला बघू. इन अन अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट ऑन अ सॅच्युरेटेड क्ले द अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ वॉज फाउंड टू बी 6 tons per meter square. If a sample of same soil is tested in undrained condition in triaxial compression at a cell pressure of 20 tons per meter square, then the major principal stress at failure will be. Okay, जे काही दिलं असेल आधी समजून घ्या. In unconfined compression test on a saturated clay, the undrained shear strength was found to be. Undrained shear strength. आता unconfined compression test म्हणताय, त्याच्यात undrained shear strength was found to be म्हणजे undrained shear strength त्यांनी दिलेली आहे 6 tons per meter square. If a sample of same soil is tested in undrained condition in triaxial compression test at a cell pressure of sigma c किती 20 tons per meter square, then the major principal stress at failure will be. आता त्यांनी असं म्हटलंय की अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट मध्ये इतका अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ आली. ओके, आणि सेम सॅम्पलला जेव्हा ट्रायक्झल मध्ये टेस्ट केलं तेव्हा इतकं सेल प्रेशर लावलं, तर सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा 1. ओके, आता एक समजून घ्या. बघा, आपल्याला फक्त अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ दिलेली. अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट जी आहे, अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट, त्यामध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगून देतो. बघा काय असतं, सिग्मा 1 इज सिग्मा 3 टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 2c टॅन ऑफ अल्फा असं असतं. आता यांनी असं म्हटलंय की इन अ अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट ऑन सॅच्युरेटेड क्ले, तर फॉर सॅच्युरेटेड क्ले काय चेंजेस होतील. फॉर सॅच्युरेटेड क्ले
फॉर सॅच्युरेटेड क्ले फाय काय होऊन जाईल तुमचा 0 होऊन जाईल. फॉर अनकन्फाइंड सॉइल फॉर अनकन्फाइंड टेस्ट सिग्मा 3 काय होऊन जाईल 0 होऊन जाईल, कारण त्याच्यात सेल प्रेशर नसतंच. देअरफॉर सिग्मा 1 इज इक्वल टू 0 प्लस 2c इंटू टॅन ऑफ 45 प्लस 0 45 प्लस 5/2 आणि हा 5/2 जो आहे 0. मग टॅन 45 असतो 1 म्हणजे सिग्मा 1 इज इक्वल टू 2c. ओके, इतकंच आलं. ठीक आहे. आता बघा, आता काय आहे की जो सिग्मा 1 आहे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस इट इज 2c. आता याचा मोर सर्कल जर तुम्ही ड्रॉ केला तर इट लुक्स लाईक दिस. अनकन्फाइंड टेस्ट मध्ये या प्रकारचा मोर सर्कल येतो, ज्याच्यामध्ये ही व्हॅल्यू जी असते इट इज नथिंग बट सिग्मा 1. बरोबर. पण हाच असतो ऍक्च्युली तुमचा सिग्मा डी विच इज कॉल्ड ॲज डेव्हिएटर स्ट्रेस. ओके, विच इज कॉल्ड ॲज डेव्हिएटर स्ट्रेस. कारण काय बघा, बट एक लक्षात घ्या, बट सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 3 प्लस सिग्मा डी. पण सिग्मा 3 तर 0 आहे. देअरफॉर सिग्मा 1 म्हणजेच कोण असतो सिग्मा डी असतो इन अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट. अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट मध्ये ही कंडिशन बनून जाते. याचा अर्थ हाच डेव्हिएटर स्ट्रेस असतो. मला सांगा, इथे जर इंटरसेप्ट असेल, इफ देयर इज सम इंटरसेप्ट, सपोज दिस इज द इंटरसेप्ट, हा इंटरसेप्ट असा लाईक दिस. ओके, तर हा जो इंटरसेप्ट आहे हा इंटरसेप्ट असतो तुमचा अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ किंवा अनड्रेन्ड कोहेजनचा. बरोबर. मग मला सांगा, ही व्हॅल्यू या व्हॅल्यूच्या हाफ असेल म्हणजे सिग्मा d/2 असेल ना, सिग्मा d/2. म्हणून आपण इथे लिहू शकतो की टाऊ यू इज इक्वल टू सी यू इज इक्वल टू सिग्मा d/2 इज इक्वल टू सिग्मा 1/2. ओके, असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला. बस मग याच्यामध्ये तुम्हाला अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ त्यांनी दिली आहे किती. इथे मी आता लिहिणं सुरू करतो की फॉर अनकन्फाइंड टेस्ट टाऊ यू इज इक्वल टू सिग्मा 1/2 और सिग्मा d/2 और QU/2 अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ बाय 2 म्हणजेच काय QU/2. हे सगळंच कारण सिग्मा डी म्हणजे सिग्मा 1 म्हणजेच अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ म्हणजेच अनकन्फाइंड कॉम्प्रेशन स्ट्रेंथ. अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे सिग्मा 1 म्हणजे सिग्मा डी. हा तुमचा फॉर्म्युलेशन झाला. आता पुढे बघा, यांनी सांगितलं की दिस इज 6, सो 6 इंटू 2 विल बी सिग्मा 1 और सिग्मा डी किंवा और QU. म्हणजे सिग्मा 1 किती आला तुमचा 12 आला, 12. ओके, 12 MPa आला. कशामध्ये याच्यामध्ये. बरोबर आहे ना, सिग्मा 1 आला 12 याच्यामध्ये. म्हणजेच काय डेव्हिएटर स्ट्रेस इज इक्वल टू किती 12 टन्स पर मीटर स्क्वेअर. क्लिअर आहे. इतका लोड लागतो याला फेल्युअरला. मग मला सांगा, सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 3 टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 2c टॅन ऑफ अल्फा. कोणती सॉइल आहे ही सॅच्युरेटेड क्ले. सॅच्युरेटेड क्ले याचा अर्थ काय होतो टॅन स्क्वेअर अल्फा हा 1 होऊन जातो, हा 1 होऊन जाईल, हा 1 होऊन जाईल. ठीक आहे. सिग्मा 1 काय माहित नाही, सिग्मा 3 ओके आणि प्लस 2 इंटू सी कोहेजन. आता कोहेजन दिलंय का यांनी, नाही दिलंय. ओके ना. हा, पण हे जे आहे दिस इज नथिंग बट द अनड्रेन्ड कोहेजन इटसेल्फ. हे स्वतःच अनड्रेन्ड कोहेजन. ठीक आहे. मग इथे काय सिग्मा 1 काय तो सिग्मा 3 व्हॉट इज द डेव्हिएटर स्ट्रेस, व्हॉट इज द सेल प्रेशर 20 प्लस 2 इंटू व्हॉट इज द अनड्रेन्ड कोहेजन 6. सो द फायनल आन्सर इज 20 प्लस 6 दुने 12 इक्वल टू 32 टन्स पर मीटर स्क्वेअर. दिस इज द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. कसंही काढू शकता तुम्ही, डायरेक्ट ऍड पण करू शकता, बट ही जास्त अप्रोप्रिएट प्रोसेस आहे. म्हणजे हे जे डेव्हिएटर स्ट्रेस आहे तो विचारला तर ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाही तर सेल प्रेशर हा आला तुमचा 32. कसं काढलंय तुम्ही सिम्पली
सिग्मा 1 इज सिग्मा 3 tan स्क्वेअर अल्फा प्लस 2c tan अल्फा. तुम्ही म्हणणार हा tan स्क्वेअर अल्फा 1 कसं काय झाला? तर बघा, फॉर क्ले phi equal to 0, therefore tan of 45 plus phi by 2 हा होऊन जाईल तुमचा 1 आणि tan स्क्वेअर 45 प्लस phi by 2 हा पण होऊन जाईल तुमचा 1. ओके ना? tan ऑफ 45 प्लस हा phi काय आहे 0, मग tan 45 इज 1 आणि त्याचा स्क्वेअर पण 1च. सो तो पुट केला की आन्सर तुमचं येऊन जातं. ओके, सो हे तुमचं बेसिक झालं. चलो नेक्स्ट. अ सॉइल फेल्स अंडर अन ॲक्सियल वर्टिकल स्ट्रेस ऑफ. ॲक्सियल वर्टिकल स्ट्रेस इतका होता. In unconfined compression test, the failure plane makes an angle 50 degree with the horizontal, shear parameters C and phi respectively. ठीक आहे, टेस्ट कोणती आहे? आता मला सांगा, तुम्हाला जर phi रिस्पेक्टिव्हली काढायचं असेल, फेल्युअर अँगल दिलाय, फेल्युअर प्लेन, एक लक्षात घ्या, कधी पण लक्षात घ्या की ही जी काही आहे याच्यात हा असतो तुमचा अँगल ऑफ फेल्युअर सरफेस विच इज अल्फा, अँड दिस अल्फा इज इक्वल टू 45 प्लस phi by 2. ओके, सो अल्फा हा जर तुमचा 50 डिग्री असेल तर दिस इज 50 इज इक्वल टू 45 प्लस phi by 2. देअरफॉर फाय किती येऊन जाईल? फाय येऊन जाईल 50 वजा 45, 5 गुणिले 2 10 डिग्री. हे तुमचं एक उत्तर येऊन गेलं. 10 डिग्री कुठे दिसतंय? एक इथे दिसतंय, एक इथे दिसतंय. मग हा गेला, ओके, आणि दुसरा हा गेला. उत्तर आयदर ए किंवा सी पैकी, पण 41.9 की 50 ते आता बघायचंय. ठीक आहे, ही एक गोष्ट आपली सॉल्व झाली. आता दुसरी गोष्ट, फेल्युअर प्लेनचा अँगल काढणं खूप इझी आहे, ते मी तुम्हाला काढून दाखवलं. बरोबर, कसं काढायचं ते मी तुम्हाला काढून दाखवलं. आता नेक्स्ट वन, सॉइल फेल्स अंडर अन ॲक्सियल वर्टिकल स्ट्रेस ऑफ. आता बघा, आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे, सिग्मा 1 इक्वल टू सिग्मा 3 tan स्क्वेअर अल्फा प्लस 2c tan ऑफ अल्फा. काय काय कंडिशन आहे ते समजून घ्या. अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट म्हटलंय. अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट म्हणजे सेल प्रेशर सरळ सरळ 0. सो सिग्मा 1 इज इक्वल टू 2c tan ऑफ 45 प्लस phi by 2. ओके, पण तो tan किती आहे मग? सिग्मा 1 इज किंवा tan अल्फा आहे ना, तो tan ऑफ अल्फा, दिस अल्फा इज गिवन एज 50 डिग्री, डायरेक्ट दिला त्यांनी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. ओके, सो 2 इंटू कोहेजन दिलंय का त्यांनी? नाही दिलंय. सी मल्टिप्लाय बाय tan ऑफ किती आहे इथं? 50 डिग्री. ओके, सो हे जे येऊन जाईल, सिग्मा 1 जो आहे त्यांनी दिला आहे 100 इज इक्वल टू 2c tan 50. देअरफॉर c ची व्हॅल्यू येऊन जाईल 100 अपॉन 2 टाइम्स tan ऑफ 50. मग हा येऊन जाईल तुमचा कोहेजन 50 अपॉन tan 50. बरोबर ना? 50 अपॉन tan 50. याच्यावरून आन्सर काढता आलं पाहिजे. आता मला सांगा, tan ऑफ 30 किती असतो? √3. tan ऑफ 45 किती असतो? सॉरी, tan 30 असतो 1/√3. tan 45 असतो 1 आणि tan 60 जो असतो इट इज सिम्पली √3. आय होप इट इज करेक्ट. tan 30 1/√3 असतो, बरोबर आहे. नाही, जर याच्यात पण प्रॉब्लेम येत असेल तर बघा, साइन कॉस टॅन 0, 30, 45, 60, 90. साइन जो असतो हा 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. इनवर्स लिहिला तर कॉस होऊन जाईल, उलटा लिहिला तर √3/2, त्याच्यानंतर 1/√2, 1/2 आणि हा झाला तुमचा कॉस 0, कॉस 90 इज 0. डिवाइड जर केलं, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, डिवाइड जर केलं तर हे होतं तुमचं 0, tan 0 इज 0. हा झाला इनफायनाइट. ओके, हे झालं 145 ला. tan 30 ला किती? 2 2 कॅन्सल, 1/√3 ना. येस, 1/√3 आणि 60 ला √3. ओके, असंच आहे ना. हा, tan 60 हा √3 आहे. tan 60 हा √3. मग ही व्हॅल्यू येते तुमची 1.73. 1/√3 येतं 0.577 आणि हे येतं 1. मग मला सांगा आता की tan 45 ने डिवाइड केलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 50 आलं असतं. इथं tan 45 आहे का tan 50 आहे? tan 50 ची व्हॅल्यू कशात येणार आहे?
बोला tan 50 ची व्हॅल्यू या दोघांच्या मध्ये ना म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आहे म्हणजे पण हे जे ना tan 50 दिस tan 50 इज हियर tan 50 आणि सिन्स इट इज बिटवीन 1 and √3 सो द tan 50 व्हॅल्यू इज बिटवीन 1 to 1.73 काही पण म्हणजे एकापेक्षा जास्त आहे दॅट इज काय दिस इज ग्रेटर दॅन 1 आणि 50 ला जर एका ग्रेटर दॅन 1 वाल्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर ही व्हॅल्यू लहान होऊन जाईल आणि इथे लहान व्हॅल्यू एकच 41.9 समजलं ना मॅथ्स एक्सप्लेन केलं फक्त विदाउट कॅल्सी उत्तर काढायचं होतं म्हणून 41.9 येऊन जाईल जे पण डिवाइड असेल तो सो गेसिंग साठी स्कोप होता चलो नेक्स्ट थर्ड क्ले सॉइल स्पेसिमन व्हेन टेस्टेड इन अनकन्फाइंड कंडिशन अनकन्फाइंड कंडिशन मध्ये अनकन्फाइंड कंडिशन म्हणजे तुमचा सिग्मा 3 0 घ्यायचा डायरेक्ट क्ले म्हटला याचा अर्थ फाय ची व्हॅल्यू 0 घेऊन घ्यायची डायरेक्ट अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दिली आहे 100 specimen of the same clay with the same initial condition is subjected to UU triaxial test under cell pressure हा दिला आहे सिग्मा 3 axial stress in kilonewton at failure would be ओके हा जो दिला त्यांनी अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ तर बघा आता त्यांनी दिलं काय गिवन डाटा आधी बघून घ्या गिवन डाटा काय काय हे या प्रकारे त्यांनी केलेलं आहे अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू जी असते दिस व्हॅल्यू इज QU इज इक्वल टू सिग्मा डी किंवा मग QU इज इक्वल टू अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ओके अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती दिली त्यांनी 100 दिली 100 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर हे झालं 100 मग मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tau u is equal to cu therefore tau u is equal to cu is equal to किती होऊन जाईल tau u is equal to cu is equal to sigma d हा qu म्हणजेच कोण आहे सिग्मा डी आहे हा qu म्हणजे सिग्मा डी असतो म्हणजे सिग्मा 1 पण असतो पण या कंडिशनला ठीक आहे म्हणून tau u is equal to cu असतो सिग्मा d by 2 किंवा QU by 2 मग तो किती येऊन जाईल 100 by 2 म्हणजेच काय होऊन जाईल उत्तर 50 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर हे कसलं उत्तर आहे अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथचं उत्तर आहे ते नाही विचारलं त्यांनी आपल्याला ओके हे नाही विचारले काय विचारलंय की जर सेम क्ले स्पेसिमन इनिशियल कंडिशन सब्जेक्टेड टू UU ट्रायक्सियल टेस्ट अंडर अ सेल प्रेशर ऑफ 100 म्हणजे जर तुम्ही सिग्मा 1 इक्वल टू सिग्मा 3 tan स्क्वेअर अल्फा प्लस 2c tan अल्फा असं केलं ज्याच्यामध्ये तुम्ही फाय जो आहे तो 0 आहे तर मग हे काय होऊन जाईल फाय 0 साठी हा 1 होऊन जाईल हा 1 होऊन जाईल तर उत्तर काय होऊन जाईल सिग्मा 1 इज सिग्मा 3 प्लस 2c एवढंच येऊन जाईल कारण अल्फा जो आहे अल्फा इज 45 प्लस 5 by 2 अँड 45 ओके ॲट फाय इक्वल टू 0 जेव्हा इंटरनल फ्रिक्शन 0 असेल तेव्हा अल्फाची व्हॅल्यू 45 येते आणि टॅन स्क्वेअर अल्फा आणि टॅन अल्फा दोघं 1 होऊन जातात मागच्या प्रॉब्लेम मध्येच बघितलं मग जर तसं होत असेल तर हे इक्वेशन असं येऊन जातं इफ फाय इज इक्वल टू 0 बरोबर मग याच्यात व्हॅल्यू जर पुट केली तर सिग्मा 1 काय तो सिग्मा 3 व्हॉट इज सेल प्रेशर 100 प्लस व्हॉट इज द अनड्रेन्ड कोहेजन CU 2 इंटू CU ची व्हॅल्यू 50 उत्तर आलं 100 अधिक 100 200 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर काय उत्तर आहे 200 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर काय यूज केलं तुम्ही सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 3 प्लस 2c बरोबर केव्हा हे ॲट फाय इज इक्वल टू 0 म्हणजे क्ले साठी हे इक्वेशन तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात आता लक्षात ठेवा हे इक्वेशन याच्यात त्यांनी मॅक्सिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर विचारलाय सेल प्रेशर दिलंय 100 आणि प्लस 2 इंटू हे जे आहे अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरून तुम्ही CU कसा काढतात तर CU इज हाफ द अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कारण अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डायमीटर ऑफ मोर सर्कल आहे आणि अनड्रेन्ड कोहेजन हे रेडियस ऑफ मोर सर्कल आहे म्हणजे हा तुमचा CU आहे हा CU आहे आणि हा जो आहे हा QU आहे सो अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हा डायमीटर आहे आणि रेडियस कोण आहे
CU आहे, याचा अर्थ काय, CU इज इक्वल टू QU/2. मग त्यांनी QU का दिला, CU कॅल्क्युलेट करायसाठी. सो QU काय आहे, 100/2 इज 50, कोहेजन इज 50. ओके, अँड देअरफॉर हे उत्तर आलं 200 kN/m². इतकं इझी आहे. झालं 3 नंबर. नेक्स्ट 4, अ ड्राय सँड स्पेसिमेन. ड्राय सँड म्हटलं C इज इक्वल टू 0. ओके, ड्राय सँड C इज इक्वल टू 0 is put through a triaxial test. Cell pressure, this is sigma 3, and the deviator stress at failure, this is sigma D. The angle of internal friction for the sand is, internal friction म्हणजे phi किती असं विचारलंय. ओके, बघा मग आता काय, sigma 1 is equal to sigma 3 tan square alpha plus 2c tan of alpha. मग याच्यामध्ये कोहेजन काय आहे, 0 आहे, ड्राय सँड आहे म्हणून. सो राहिलं काय फक्त, सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 3 टॅन स्क्वेअर 45 प्लस 5/2. ओके, व्हॉट इज सिग्मा 1? सिग्मा 1 काय आहे तो, या दोघांवरून काढता येईल. सिग्मा 1 इज सेल प्रेशर प्लस डेव्हिएटर स्ट्रेस. का मी असं सांगतो पुन्हा पुन्हा, की बघा 2 स्टेजेस असतात. पहिल्या स्टेज मध्ये आपण सगळ्या बाजूने काय करतो, सेल प्रेशर लावतो. ओके, म्हणजे हा सगळा सिग्मा सी असतो, सिग्मा सी सगळ्या बाजूने. मग दुसरी स्टेज येते, तिच्यामध्ये आपण डेव्हिएटर स्ट्रेस लावतो, सिग्मा डी, आणि त्याच वेळी सेल प्रेशर पण आहेच. म्हणजे सेल प्रेशर असतानाच आपण सेकंड स्टेज मध्ये डेव्हिएटर स्ट्रेस पण लावून देतो. मग मला सांगा, सॅम्पल वरती ऍक्च्युअल जो काही लोड आहे तो काय येऊन जाईल, सिग्मा डी प्लस सिग्मा सी, आणि याला बोललं जातं मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, आणि आईकडनं असतो मायनर म्हणजे सिग्मा 3. म्हणून हा सिग्मा 1 म्हणजे सिग्मा डी प्लस सिग्मा सी असतो. मग सिग्मा सी दिला त्यांनी सेल प्रेशर 50, आणि सिग्मा डी जो आहे इट इज 100, कारण हा सेल प्रेशर जो आहे तो सिग्मा 3 असतो. डेव्हिएटर स्ट्रेस इज 100, सो सिग्मा 1 ची व्हॅल्यू किती आहे, 150. ओके, सो सिग्मा 1 ची व्हॅल्यू आहे 150, बरोबर सिग्मा 3 ची व्हॅल्यू म्हणजे 50, आणि इथे येतं तुमचं टॅन स्क्वेअर 45 प्लस, किंवा टॅन स्क्वेअर 45 प्लस 5, ठीक आहे तेच लिहून टाकू. मग मला सांगा 50 1 50 3, देअरफॉर आन्सर काय येतं, टॅन स्क्वेअर 45 प्लस 5/2 इक्वल टू 3. मग जर स्क्वेअर रूट केला तर आन्सर येतं टॅन ऑफ 45 प्लस 5/2 इक्वल टू √3. आणि मग आत्ताच आपण बघितलं टॅनचा √3 केव्हा येतो, 60 डिग्रीला येतो. ओके, सो टॅन ऑफ अल्फा किंवा टॅन 60 इज इक्वल टू √3. Therefore 45 plus 5/2 is equal to 60 डिग्री. बरोबर ना, टॅन 60 लाच येत आहे, म्हणून मग इथे फायचा आन्सर काय येऊन जाईल, काढता येतं ना एवढं तरी, आता 30 डिग्री येऊन जातं. फाय इज इक्वल टू 30 डिग्री. सो द क्लिअर आन्सर इज बी. ओके, विचारला जातात असे क्वेश्चन्स, जमले पाहिजे, रिपीट बघून घ्या समजलं असेल तर. in a direct shear test, shear stress and normal stress on a dry sand sample at failure are. Direct shear test मध्ये shear stress आणि normal stress दिले. डायरेक्ट shear test ड्राय सँड म्हटलंय, याचा अर्थ कोहेजन किती, 0. ड्राय सँडला कोहेजन 0. ठीक आहे, बघा मग आता डायरेक्ट शिअर टेस्ट आहे, त्यांनी काय दिलं आपला, नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. आपल्याकडे मोअर कोलम इक्वेशन आहे C प्लस सिग्मा टॅन फाय. ओके, ज्याच्यामध्ये शिअर स्ट्रेस, कोहेजन, नॉर्मल स्ट्रेस आणि फ्रिक्शन. सो इथे कोहेजन तुमचं काय आहे, 0 आहे. सो टाऊ इज इक्वल टू सिग्मा टॅन फाय, हेच इक्वेशन आहे. मग टाऊ किती दिलाय त्यांनी, शिअर स्ट्रेस अँड नॉर्मल स्ट्रेस किती आहे, 0.6 आणि 1. शिअर स्ट्रेस 0.6 आणि नॉर्मल स्ट्रेस 1, आणि मल्टिप्लाय बाय टॅन ऑफ फाय.
सो मला सांगा टॅन फायची व्हॅल्यू किती आली, टॅन फाय इज इक्वल टू 0.6. ओके, तर फाय किती येईल बोला. जे जे अँगल्स माहिती ते लिहून टाका. बघा टॅन ऑफ 30 डिग्री किती येतो, टॅन 30 येतो 1/√3, ज्याचा आन्सर येतं 0.577. त्याच्यानंतर टॅन 45 डिग्री जो येतो त्याचं उत्तर येतं 1, सो याचं उत्तर येतं 1.00, 1.000. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन 60 डिग्री जो आहे इट इज √3. बरोबर ना, लिहिला होता आपण इथेच कुठेतरी. हा हे बघा, टॅन 30 1/√3 असतो, टॅन 30 इज 1/√3, टॅन 45 इज 1, टॅन 60 इज √3. मग √3 म्हणजे काय, 1.730. आता मला सांगा तुमचं हे 0.6 कुठे फॉल होतं, हे 0.6 इथे फॉल होतं 0.6 है ना, कारण टॅन 0 जो आहे तो माहिती आहे आपल्याला, टॅन 0 डिग्री इज, टॅन 0 इज 0. सो 0 ते 0.577 अँगल वाढला, अँगल जर वाढला तर ही व्हॅल्यू वाढत चालली आहे. मग मला सांगा 0.5 पेक्षा पुढे व्हॅल्यू आहे 0.6, तर अँगल हा 30च्या पुढे असेल ना. सो टॅन ऑफ अल्फा, दिस अल्फा इज बिटवीन काय, 30 डिग्री ते 45 डिग्री मध्ये राहील तो. मला सांगा इथे 30 डिग्रीच्या खालचा अँगल कोणता आहे, 25 गेला. ठीक आहे. आता व्हॅल्यू काय आहे, 0.577 च्या जवळची व्हॅल्यू 0.6, पार 45 ला तो 1 होतो. ओके ना, तुम्ही चेक करा की हे 0.5 पासून 0.6 एकदम जवळ आहे, तर सगळ्यात जवळचा अँगल कोणता आहे, 30च्या 31 डिग्रीज आहे. चेक करून घ्या बोले तर. सो 31 डिग्री इज द करेक्ट आंसर बाय दिस ऑब्झर्वेशन. ठीक आहे, समजलंय ना. हा, नेक्स्ट, अनकन्फाइंड कॉम्प्रेशन टेस्ट. In an unconfined compression test on stiff clay, if the failure plane made an angle of 52 degree, failure plane चा अँगल आहे 52 डिग्री, तर मला सांगा फाय किती येईल, अल्फा इज इक्वल टू 45 प्लस 5/2. सिन्स हे, तर मग 52 इज इक्वल टू 45 प्लस 5/2. सो फाय किती येऊन जाईल इकडे तुमचा, 52 म्हणजे 7 2 14, 14 डिग्री येऊन जाईल. ओके, so what would be the angle of shearing resistance? Of course 14 डिग्री is the correct answer. एकदम इझी दिलं त्यांनी, हा सोपा क्वेश्चन होता, फार सोपा. नेक्स्ट, हे आपले मॅरेथॉन सेशन आहेत, 2 युट्यूबला आहेत. हे दोघं सेशन जे तुम्ही बघा, याच्यात जवळपास टॉपचे 300 टाकले मी, पण 300 नाही आहेत ऍक्च्युली, याच्यामध्ये 250 प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये 195 प्रश्न आहेत. तर याच्यातून BMC JEE बरेच क्वेश्चन रिपीट झाले होते. सो तुम्ही हे कुठलंही एक्झाम असेल, हे 2 सेशन तुम्ही बघा. ट्रान्सकोला पण हे कामात येईल, सब इंजिनियरला पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नवीन नवीन सेशन मध्ये सेम प्रश्न घेण्यापेक्षा मागचं सेशन रिपीट प्रॉपर बघा. एकच एक गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट केली तर जास्त फायदा होतो. ठीक आहे, सो हे 2 सेशन बघा. इवन इम्पल्स सिरीज मध्ये आपण सब्जेक्ट वाईज सुद्धा सेशन घेतले, ते पण बघा. चलो नेक्स्ट, an undrained triaxial compression test is carried out on a saturated clay sample. Undrained triaxial compression test is carried out on a saturated clay sample. सेल प्रेशर दिलाय त्यांनी सिग्मा सी 50 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सॅम्पल फेल्ड ऍट डेव्हिएटर स्ट्रेस त्यांनी दिलाय 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द कोहेजन ऑफ दिस क्ले सॅम्पल वुड बी, कोहेजन किती असेल असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, सो बघा आपल्याला माहिती आहे सिग्मा 1 इज सिग्मा 3 टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 2c टॅन ऑफ अल्फा. यांनी म्हटलंय अनड्रेन ट्रायक्झल कॉम्प्रेशन टेस्ट क्ले सॅम्पल म्हटलंय, सॅच्युरेटेड क्ले सॅम्पल. तर सॅच्युरेटेड क्ले साठी काय होऊन जाईल, फॉर सॅच्युरेटेड क्ले फाय इक्वल टू 0, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 45 प्लस 5/2. याच्यामध्ये हा 5/2 0 होतो. सो अल्फा इज 45 डिग्री
अँड देअरफोर tan स्क्वेअर अल्फा इज 1, tan अल्फा इज ऑल्सो 1. म्हणून मग ही व्हॅल्यू 1 होते, ही व्हॅल्यू पण 1 होते. सिग्मा 1 त्यांनी काढलाय का, दिलाय का, नाही दिलाय. सिग्मा 1 काय असतो, सिग्मा 1 असतो सिग्मा सी प्लस सिग्मा डी. ओके, सो सिग्मा 1 असतो सिग्मा सी प्लस सिग्मा डी इक्वल टू हा सिग्मा 3 म्हणजे सिग्मा सी आणि प्लस हा 2c. ठीक आहे, बरोबर ना. मग हा सिग्मा सी गेट कॅन्सल. व्हॉट इज द डेविएटर स्ट्रेस, 100 is equal to 2 times c. So the cohesion intercept is 50 kilonewton per meter square. 50. So the final answer is 50 kilonewton per meter square. क्लियर आहे. सेल प्रेशर 0 नाही बरं का तिकडे, सेल प्रेशर आहे तिकडे. सिग्मा 1 जो आहे तो किती आला तुमचा, सिग्मा सी वरून 50 आणि हा डेविएटर स्ट्रेस 100. सो हा आला तुमचा 150. हा आला तुमचा सिग्मा 1. मग तुम्ही इथे जो पुट केला असता तर तेच झालं असतं परत 150 इक्वल टू सिग्मा सी किती आहे 50 आणि प्लस 2c. मग 150 मधून 50 गेला 100 डिवाइड बाय 2 बरोबर सी बरोबर 50. कसंही सॉल्व करा. ओके, दोघं पद्धतीने करू शकता. नेक्स्ट 8वा 9वा 10वा तीनच राहिले. सिलेंड्रिकल सॉइल स्पेसिमन ऑफ सॅच्युरेटेड क्ले 7 सेंटीमीटर डायमीटर. एक सिलेंड्रिकल सॉइल स्पेसिमन आहे या प्रकारचा. सिलेंड्रिकल स्पेसिमन ज्याचा डायमीटर जो आहे तो 7 सेंटीमीटर आहे. ओके, आणि याच्यावरती काहीतरी लोड अप्लाय केलेला आहे. किती लोड अप्लाय केला आहे, 66 किलोग्रामचा फोर्स अप्लाय केला आहे. व्हॉट इज द अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. बर, लक्षात घ्या मित्रांनो, अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय असते. अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी असते QU, इट इज सिम्पली काय, फोर्स अपॉन एरिया. पण हा फोर्स कोणता, तर ऍक्सियल फोर्स अपॉन एरिया ऑफ सॅम्पल. ठीक आहे, असं असतं. हा क्वेश्चन व्हेरी फेमस आहे. ऍक्सियल फोर्स त्यांनी किती दिला आहे 66 kg आणि एरिया ऑफ सॅम्पल काय आहे π/4 × d². सो याचं आन्सर जे येतं π/4 × d², त्याचं QU चं आन्सर जे येतं, देअरफॉर QU इज इक्वल टू किती येणार आहे 66 kg × 4 अपॉन पाय × d इज 7 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. सो उत्तर येणार आहे तुमचं kg/cm² मध्ये. सो सॉल्व काय करायचं तुम्हाला, फक्त याचं हेच काढायचं आहे. सो QU घेऊ आपण. QU इज इक्वल टू 66 × 4 अपॉन पाय म्हणजे 22/7 आणि d² म्हणजे 7चा स्क्वेअर. ओके, दिस इज इन kg/cm², कारण वरचा हा kg आणि हा सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. सो कसं आन्सर काढणार आहेत तुम्ही, तर हा एक 7 गेला, 22 1 22 3, उत्तर काय येतं वरती 12 आणि खाली काय येतं 7. ओके, kg/cm². हे झालं तुमचं QU. तर QU किती येईल तुमचं, सरळ सरळ 12/7 करून टाका. 12ला जर तुम्ही 7 ने भाग दिला तर किती येतं 7 1 7 5.077 49 1.0 अगेन 7173074 1.714. सो QU किती येऊन जाईल 1.714 kg/cm². 1.714 kg/cm², 1.714. ओके, 1.714. पण काय काढलं काय तुम्ही, अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढली तुम्ही. त्यांनी आधी काय, व्हॉट इज द अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, म्हणजे 1.714 इकडे पाहिजे तुम्हाला. सो इथे 1.314 आहे, दिस इज रॉंग. इथे 0.857, दिस इज रॉंग. 1.714 1.714. ठीक आहे, दोन ऑप्शन आहेत, ए किंवा सी. आता पुढचं काय विचारलंय, अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ विचारलंय. अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ. मला सांगा की हा जर मोर सर्कल असेल या प्रकारचा, ओके, तर इथे जे इंटरसेप्ट आहे दिस इज नथिंग बट व्हॉट, τu इज इक्वल टू CU. आणि जे अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते ती ही असते, दिस इज QU.
म्हणजे QU जो असतो इट इज डायमीटर ऑफ मोर्स सर्कल. ओके, आणि म्हणजे अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी असते सॅम्पलची ती असते QU म्हणजे डायमीटर ऑफ मोर्स सर्कल, आणि टाउ यू इज इक्वल टू CU जो असतो इट इज रेडियस ऑफ मोर्स सर्कल. रेडियस ऑफ मोर्स सर्कल. देअरफॉर एक लक्षात घ्या की ही व्हॅल्यू असते तुमची टाउ यू आणि ही व्हॅल्यू असते तुमची QU. ऑफ कोर्स देअरफॉर टाउ यू काय येईल तुमचा QU/2 येऊन जाईल. सो जो QU आहे त्याचा अर्धा येईल 1.74714 डिवाइड बाय 2. सो याचा अर्धा येऊन जाईल. सेम तर नाही येणार, सेम तर नाही येणार. 1.714 ला डिवाइड बाय 2 केलं तर सेम आन्सर येईल का? नो. काय येईल? त्याच्या अर्ध येईल. दिसतंय अर्ध. सी असेल नसेल पण तेच एक ऑप्शन उरला आता 0.857. समजलंय काय सांगितलं? फोर्स अप्लाय केला, फोर्स अपॉन एरिया केला तर QU भेटतो, आणि दॅट QU इज सिम्पली ट्वाइस ऑफ दी अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ किंवा अनड्रेन्ड कोहेजन. नेक्स्ट, हा सुद्धा एक क्वेश्चन आहे बरं का छोटासा. ते म्हणतात की अनड्रेन्ड अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ सॉइल सॅम्पल वॉज 1.714 kg/cm². व्हॉट इज द अनड्रेन्ड कोहेजन ऑफ सॉइल? हाफ करायचं. व्हॉट इज द अनड्रेन्ड शियर स्ट्रेंथ? हाफ करायचं. आता काढलं आपण 0.857 kg/cm². केलं, डन. 9 नंबर. Undrained triaxial compression test is carried out on a saturated clay. Saturated clay म्हणजे phi ची व्हॅल्यू 0. Saturated clay. Therefore अल्फा काय येऊन जाईल? 45 plus 0/2 is 45 degree. Therefore tan square alpha and tan alpha equal to 1 होऊन जाईल. Therefore sigma 1 is sigma 3 plus 2c. हे आलं. विचारलं काय मग? हे कशासाठी आहे? फॉर phi is equal to 0 degree only. That is for clay in triaxial test. ट्रायएक्सियल टेस्ट मध्ये जर क्ले टेस्ट करत असणार तर phi ची व्हॅल्यू 0 पुट करून हे इक्वेशन लागू पडतं क्ले साठी. सो क्ले मध्ये देअरफॉर इथे तुम्ही C लिहू शकता, सिग्मा 1 मायनस सिग्मा 3/2. हे झालं तुमचं क्ले. काय विचारलंय त्यांनी? काय विचारलंय? हे नाही विचारलंय, सो याची काही गरज नाही. पण असं पण विचारू शकतात ना, थेरी पण विचारू शकतात. बर, त्यांनी म्हटलंय की सेल प्रेशर 50 होता, मग सिग्मा सी म्हणजे सिग्मा 3 हा 50 होता. हे दिलेलं आहे बरं का. हे बघा, सेल प्रेशर ऑफ 50 अँड द कोहेजन ऑफ दिस क्ले सॅम्पल वॉज 50. कोहेजन 50 आहे, कोहेजन पण 50 आहे kN/m². So what will be the additional stress required for causing failure? Additional stress विचारलंय to cause the failure. What is the additional stress? काय असतं additional stress? डेव्हिएटर स्ट्रेस विचारलं आहे. सिग्मा 1 चं व्हॅल्यू काढून आन्सर द्यायचं नाही, वेगळे दोघं. त्यांनी ऍडिशनल स्ट्रेस विचारलाय म्हणजे डेव्हिएटर स्ट्रेस किती असं विचारलंय त्यांनी. मला सांगा की हे जे इक्वेशन आहे हे तुम्ही कसं लिहू शकतात? सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 3 प्लस सिग्मा डी. ओके, ओके ना. मग बघा, सिग्मा 1 च्या जागी काय लिहिणार? सिग्मा 3 प्लस सिग्मा डी बरोबर सिग्मा 3 प्लस 2c. हा जो आहे 1 हा असा होऊन जाईल. याच्यात फक्त काय करायचं? सिग्मा 3 प्लस सिग्मा डी लिहायचा, कारण सिग्मा 1 ची व्हॅल्यू तीच असते. पुट केला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा 3? 50. डेव्हिएटर स्ट्रेस विचारलाय. सिग्मा 3 अगेन 50. 2 इंटू कोहेजन दिलंय 50. किती इझी. ओके, सो हा 50 गेला. सो सिग्मा डी इज इक्वल टू 50 इंटू 2. आन्सर इज 100. ओके, आन्सर इज 100. ऑल्सो म्हणजे काय ऑप्शन काय येईल?
ऑप्शन कोणता? ऑप्शन डी. ऑल्सो सिग्मा 1 काय असतो? सिग्मा 3 प्लस सिग्मा डी. जर मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस विचारला असता तर काय उत्तर असतं? सिग्मा 3 हे 50, डेविएटर स्ट्रेस हे 100, उत्तर आहे 150 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे कोणतं? ऑप्शन ए. बरोबर, ऑप्शन ए. म्हणजे जे विचारलंय त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. त्यांनी डेविएटर स्ट्रेस विचारलाय, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसने विचारलाय. तेच आहे सगळं. समजलं ना? नेक्स्ट, an undrained triaxial compression test is carried out on a soil sample whose angle of friction was किती? 30 डिग्री. the cell pressure of sigma c किती? cell pressure of 100 kilonewton per meter square and the sample failed at a deviator stress किती? 300 kilonewton per meter square. ओके, 300 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. द कोहेजन ऑफ दिस सॅम्पल विल बी. सी विचारलाय. या इतक्या सगळ्या गोष्टींसाठी सी विचारलाय. मग मला सांगा, जर फाय 30 डिग्री असेल, इथे लिहितो बघा, इफ फाय इक्वल टू 30 डिग्री, अल्फा इज इक्वल टू 45 प्लस 30/2 इक्वल टू 60 डिग्री. सो टॅन ऑफ अल्फा किंवा टॅन ऑफ 60 किती होऊन जाईल? √3. आणि टॅन स्क्वेअर 60 होऊन जाईल 3. बरोबर. देअरफॉर फॉर्म्युला बघा, सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 3. ठीक आहे, टॅन स्क्वेअर 60 प्लस 2c टॅन ऑफ 60. सो व्हॉट इज सिग्मा 1? सिग्मा 1 याच्यावरून काढून घ्यायचा. सिग्मा 1 इज सिग्मा सी प्लस सिग्मा डी. बरोबर. सो सिग्मा 1 किती होऊन जाईल? 400 येऊन जाईल. कळतं ना? हे सिग्मा सी आणि सिग्मा डी ऍड केलं की सिग्मा 1 भेटतो, तो आला 400. सिग्मा 3 किती आहे? सिग्मा 3 दिलाय तो 100. टॅन स्क्वेअर 60 किती? 3. टॅन 60 √3 असतो ना, त्याचा स्क्वेअर 3 येईल. मग √3 चा स्क्वेअर 2. कोहेजन नाही माहिती, विचारलंय. टॅन 60 किती? √3 ना. हा, √3 इथे फक्त काय येईल? मग हे 300, 400 वजा 300 भागिले 2√3 इज इक्वल टू सी. देअरफॉर सी इज इक्वल टू किती होऊन जाईल? 400 वजा 300 100. 100 भागिले 2 50. 50/√3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 50/√3 कधी 50 येतो का? कधीच नाही येत. 25 कधी येतो? 50/2 असल्यावर येतो. याचा अर्थ हे पण उत्तर नाहीये. 1/√3 चा आन्सर काय येतं? सी इज 50 इंटू 1/√3. म्हणजेच काय? सी इज इक्वल टू 50 इंटू 0.577. 50 इंटू 0.5 असता तर 25 उत्तर असतं. तो तर नाहीच आहे. 50 इंटू 1 असता तर 50 असतं. तो पण नाहीये. समजलं ना? आता बोला मग काय? गुणाकार करू शकता भले तर तुम्ही. काय लिहू शकता? 5 इंटू 5.77 याचा करू शकता. 5 5 25 आणि 0.77 गुणिले 5 म्हणजे याला 6 जरी मानलं तर किती उत्तर येतं? याला 6 मानलं तर 5 30 उत्तर येतं. तरी पण 38 नाही होत. याचा अर्थ हे उत्तर 28 आहे. समजलं ना? हे 6 जरी मानलं याला तरी हे मॅक्सिमम किती येतं? उत्तर 30 येतं. 6 मानून सुद्धा. तो 6 आता नाहीच आहे. तो 5.77 आहे. आणि 5.77 कसं काय? याच्या जो 10 आहे याच्यातला त्याने याला गुणलं 5.77 आलं. 6 मानला तर 5 30 होतो. इथं हा 38 आहे म्हणजे तो तर बिलकुल नाहीये. 30च्या जस्ट खाली उत्तर आहे कारण ते 6 नाहीये.
ओके, म्हणून ते उत्तर आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. हे आपले सगळे न्यूमरिकल डोसचे सेशन आहेत. जीटीचं 2.5 जे प्रिव्हियस वाला आहे 1 तासाचं आहे. सर्वेइंगचं 5.2 अर्ध्या तासाचं आहे 32 मिनिटाचं. त्याच्यानंतर न्यूमरिकल डोस 3.3 हा न्यूमरिकल डोस जो आहे तो टॉसचा आहे, तो सुद्धा 35 मिनिटाचा आहे. काही मध्ये डायरेक्ट आहे गोष्टी, काही मध्ये बरंच लेंदी आहे. सो ते डिपेंड करतं कशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. टॉसचा अजून एक न्यूमरिकल डोस आहे 41 मिनिटाचा. त्याच्यानंतर न्यूमरिकल डोस जिओटेकचा अजून एक 39 2.4 2.4 2.5 अँड नाउ दिस इज 2.6. ओके, प्रिव्हियसली वी हॅव अपलोडेड टॉसचा अजून एक न्यूमरिकल डोस प्रोसेसवरती. सो तो सुद्धा व्यवस्थित बघा. न्यूमरिकल डोस ची एक सेपरेट नोटबुक करा. मे बी फ्युचरमध्ये आपण अजून न्यूमरिकल डोस मध्ये थोडे मोठे न्यूमरिकल्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू फॉर युअर एमपीएससी मेन्स, फॉर द गेट एक्झाम, जे काय असेल ते. बट न्यूमरिकल डोस इज नॉट गोइंग टू स्टॉप नाउ. ठीक आहे, हे राहणारच आहे कंटिन्युअस. सो बघा, जे पण आपलं याच्यामध्ये आहे न्यूमरिकल डोस मध्ये ते तुम्ही व्यवस्थित रिवाइज करा. या आपल्या आत्ताच्या चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकलो, तर आपण हे शिकलो की सिग्मा 1 इज सिग्मा 3 टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 2c टॅन ऑफ अल्फा. याच्यातला जो अल्फा असतो तो 45 प्लस 5/2 असतो. ओके, आणि फॉर क्ले दिस फाय इज टेकन ॲज 0. क्ले असेल किंवा सॅच्युरेटेड क्ले असेल फायची व्हॅल्यू 0 घेतात. आणि फॉर सँड सी ची व्हॅल्यू 0 टाकतात. त्याच्यानंतर सिग्मा 1 जो असतो तो असतो सिग्मा 3 प्लस सिग्मा डी, और तुम्ही यालाच म्हणू शकतात सिग्मा सी प्लस सिग्मा डी, ज्याच्यामध्ये सिग्मा सी जो असतो तो सिग्मा 3 असतो म्हणजे सेल प्रेशर, आणि हाच असतो ऍक्च्युली मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. ओके, त्याच्यानंतर सिग्मा डी जो असतो इट इज डेव्हिएटर स्ट्रेस. ठीक आहे, आणि या दोघांचं ऍडिशन केलं तर येतो कोण, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि मोर सर्कल जर तुम्ही ड्रॉ केला तर मोर सर्कल ड्रॉ केल्यावर ही व्हॅल्यू जी असते ही व्हॅल्यू असते सिग्मा 3 ची, ही व्हॅल्यू असते सिग्मा 1 ची. ओके, ही जी व्हॅल्यू असते ही असते व्हॅल्यू क्यू यू ची किंवा सिग्मा डी ची, आणि ही जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू ती असते आयदर टाऊ यू ची किंवा सी यू ची. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. न्यूमरिकल डोसचे एपिसोड्स तुम्ही शेअर करत जा, लाईक करत जा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट अपकमिंग न्यूमरिकल डोस असतील किंवा लाईव्ह सेशन्स असतील त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट भेटून जाईल, नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि ज्यांना कोणाला नोट्स पाहिजे असतील त्यांनी सिम्पली मला या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. हा नंबर आहे, या नंबरवरती व्हॉट्सॲप करा नोट्ससाठी, फॉर नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. ओके, सो नोट्सच्या पीडीएफ साठी गिवन नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला नोट्स मिळून जातील. जुन्या कोणाला नोट्स मिळाल्या नसतील परत एकदा मेसेज करा, नोट्स मिळून जातील. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.